तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं MPSC मेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही विटॅमिन्स ट्रिकच्या स्वरूपाने लक्षात ठेवणार आहोत। विटॅमिन्सचे काही सायंटिफिक नेम असतात, जसे की कॅल्सिफेरॉल, थायमिन, रेटिनॉल, एस्कॉर्बिक ॲसिड, फायलोक्विनोन। तर अशा प्रकारचे विटॅमिन्स आपण कशा प्रकारे ट्रिकने लक्षात ठेवू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा, या व्हिडिओचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे। तर बघा मित्रांनो, विटॅमिन्स लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक बनवली आहे। हा फोटो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर फोटोमध्ये काय दिसते तुम्हाला बघा, एक रथ आहे, ठीक आहे, आणि या रथावर एक टॉफी ठेवली आहे, म्हणजे चॉकलेट ठेवलं आहे। तर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, रथ पर एक टॉफी। ही ट्रिक मित्रांनो क्लिअरली लक्षात ठेवा। एक रथ आहे आणि त्यावर एक टॉफी ठेवलेली आहे, रथ पर एक टॉफी। मग याच्यानुसार आपण हे एक न्यूमोनिक तयार केलेलं आहे। याच्यानुसार आता ट्रिक कशी बनवायची लक्षात ठेवा। तर बघा, रथ पर एक टॉफीनुसार र विटॅमिन ए साठी आहे र म्हणजेच रेटिनॉल। तर लक्षात ठेवा, र वरून आला आहे रेटिनॉल। त्यानंतर बघा विटॅमिन बी, ठीक आहे, विटॅमिनसाठी थ लक्षात ठेवा, थ वरून येते थायमिन, ठीक आहे। तसंच सेम विटॅमिन सी साठी एचं काय ते एस्कॉर्बिक ॲसिड, ठीक आहे। त्याच्यानंतर विटॅमिन डी साठी आहे क, त्याच्यावरून येते मित्रांनो कॅल्सिफेरॉल, ठीक आहे। तसेच विटॅमिन ई वरून बघा टॉ म्हणजेच टोकोफेरॉल, ठीक आहे। विटॅमिन एफ म्हणजे फी म्हणजेच फायलोक्विनोन। तर लक्षात ठेवा, रथ पर एक टॉफी, रथ पर एक टॉफी। रथ वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता रेटिनॉल आणि थायमिन, एक वरून लक्षात ठेवू शकता एस्कॉर्बिक आणि कॅल्सिफेरॉल, टॉफीवरून लक्षात ठेवू शकता टोकोफेरॉल आणि फायलोक्विनोन। तर मित्रांनो, परीक्षेत होतं काय, या प्रश्नासोबतच आणखी एक प्रश्न येतो की या सर्व विटॅमिन्सपैकी असे कोणते विटॅमिन्स आहे जे पाण्यामध्ये मिसळतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात। तर हे आहेत बी आणि सी, हे दोन असे विटॅमिन्स आहे जे पाण्यामध्ये मिसळते। यासाठी मी तुम्हाला पाण्याचे चित्र दिलं आहे। या दोन विटॅमिनसाठी थायमिन आणि एस्कॉर्बिक ॲसिड हे दोनच असे विटॅमिन्स आहेत जे पाण्यामध्ये विरघळतात आणि बाकीचे पाण्यात विरघळत नाही। तर बघा मित्रांनो, रथ पर टॉफी हे ट्रिक लक्षात ठेवा, यावरून तुम्हाला सहज सायंटिफिक नेम लक्षात राहू शकतात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ट्रिक्स बघण्याकरिता आमचे चॅनल MPSC मेंटर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथून समोर मित्रांनो आपण कंटिन्यू अशाच प्रकारचे प्रत्येक टॉपिकवर एक एक ट्रिक तुम्हाला देणार आहोत। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच जर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।